पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली भुयार शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी गायकवाड व उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट संजय पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उषाताई बिराजदार, सरपंच रणजित गायकवाड, उपसरपंच सुधाकर पाटील, ओम गायकवाड, अमर पवार, अजित पाटील, यासीन मुल्ला, राहुल थोरात, दगडू गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। प्रथमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर रसिक बांधवांचे स्वागत गीत गायन शब्दसुमनांनी करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव सूर्यवंशी यांनी केले। वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समाज प्रबोधन, पर्यावरण संरक्षण गाण्यावर इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य वेशभूषासह उत्कृष्ट सादर केले। याचबरोबर विद्यार्थ्यांनी वेशभूषांमध्ये विविध नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले। कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य, पोलीस पाटील, शिक्षणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, पालक, माता भगिनी, बचत गट, युवक युवती मंडळ, अंगणवाडी कार्यकर्ती ताई, शाळा मदतनीस, छाया मावशी व शबाना भाभी, शाळेचे आजी माजी विद्यार्थी, सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचोली भुयार शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी दादाराव, लक्ष्मण बनसोडे, जाधव चतुर्भुज, माळवतकर, विनायक रामतीर्थे, राजकुमार चव्हाण, युवराज, श्रीमती सोनवणे, इंद्रायणी, श्रीमती वडे, शिल्पा आणि गावातील शिक्षणप्रेमी समाज बांधवांनी सहकार्य केले। शाळेच्या वतीनं सर्व मान्यवर शिक्षणप्रेमी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले। उमरगा, धाराशिव। मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।